महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत हद्दीतील कचरा उचलण्यासाठी व्ही.एस. पॅथरचे जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख यांनी घंटागाडी लातूर. सध्याच्या काळात राजकारण हे पैशावर चालत आहे, परंतु स्वतःच्या पैशाने कचरा उचलून आणि स्वच्छता मोहीम राबवून समाज आणि पर्यावरणाची सेवा करणारा अवलिया शहराजवळच लातूर तालुक्यातील असलेल्या महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत हद्दीतील व्ही.एस. पॅथरचे जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख या युवकाने व्ही.एस. पॅथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांच्या मार्गदर्शनाखाली गावात घंटागाडी देऊन समाजात एक चर्चेचा विषय ठरला आहे. गावाच्या विकासासाठी एक सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून करण्यासाठी घंटागाडी घेतली, त्याच्यासाठी एक ड्रायव्हर पगारी ठेवला आणि स्वच्छतेसाठी कामाला सुरुवात केली. त्याचा शुभारंभ व्ही.एस. पॅथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके व महाराणा प्रताप नगरचे प्रशासक संगीताताई पतंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. अशा कार्यामुळे अकबर शेख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. नमस्कार मंडळी, टुडे लातूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी प्रशांत मस्के. तर आपण लातूर तालुक्यातील महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत हद्दीतील समाजसेवेचा ध्यास असणारे, सतत लोकांमध्ये जनसेवेचा ध्यास, गोरगरिबांच्या न्यायासाठी झटपटणारे युवा नेतृत्व व्ही.एस. पॅथरचे जिल्हा कार्याध्यक्ष अकबरभाई शेख आपण त्यांच्यासोबत आहोत. तर स्वखर्चातून गावासाठी घंटागाडी ड्रायव्हर पगार देऊन आपल्या गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी आखलेला संकल्प आपला काय अकबरभाई? नमस्कार, मी शेख अकबर, व्ही.एस. पॅथर जिल्हा कार्याध्यक्ष. संकल्पना काय नाही, आम्ही सतत व्ही.एस. पॅथरच्या युवा संघटनेच्या माध्यमातून महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आंदोलनं केले कचऱ्यासाठी. एक तर मोठं आंदोलन केलं तर ग्रामपंचायतीमध्ये आम्ही कचरा नेऊन टाकला होता. त्याच्या हातातून बी काय नाही झालं. ग्रामपंचायतीचा कारभार असा की समजा ज्यावेळेस आंदोलन करताल, निवेदन देताल, तेवढा पुरता कचरा काढणं, पुन्हा मग गाव अस्वच्छ, जागोजागे ढिगारे, मंदिर परिसरात, मस्जिद परिसरात, विहार परिसरात, येताना जाताना कमानीपाशी, मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे मोठमोठाले ढिगारे असतात. निवेदन दिलं, आंदोलन केलं, त्यापुरतं आपलं निवेदनाला मान म्हणून आपलं 1-2 दिवस करतात, पुन्हा ती अजून साचून तसाच राहते. म्हणजे या मान्य संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके व सचिन भाऊ मस्के आमचे प्रदेशात यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही एक असं ठरवलं की महाराणा प्रतापनगरसाठी एक व्ही.एस. पॅथर युवा संघटनेकडून एक घंटागाडी दिली. ही घंटागाडी आम्ही स्वखर्चातून संघटनेच्या माध्यमातून दिली. त्याच्यावर ड्रायव्हर आमचा आहे, गाडीचा डिझेल खर्च आमचा, आणि गाडी आमच्या स्वतः संस्थेच्या माध्यमातून दिलेली आहे. फायदा काय? फायदा काय नाही, येणाऱ्या जाणाऱ्या कचऱ्याचा त्रास होऊ नये. इथं लहान मुलं आहेत, 2-3 शाळा आहेत ज्यांच्या वाटेवर कचऱ्याचे ढिगारे चालतात. ज्ञानदोष शाळा आहे, राजमाता जिजामाता शाळा आहे, पुन्हा उजमा स्कूल आहे, मस्जिद आहे, मंदिर आहेत, हनुमान मंदिर आहे, पुन्हा मग विहार आहे. हे सगळे श्रद्धेचे आणि शिक्षणाचे लेकरांचे ठिकाण असल्यामुळे इथं कचऱ्याची दुर्गंधी पसरते आणि त्याला नागरिकांना त्रास होतो. भविष्यात असा काही विचारच नाही. असं मुख्य हेतू तर असा काय नाही की समाजसेवा व्हावी, कारण आमचा संघटनेची एक ब्रीदवाक्य आहे, जातीचा ना पातीचा, व्ही.एस. महाराष्ट्राच्या मातीचा. त्याप्रमाणे आम्ही कार्य करत आहोत. ते संस्थापक अध्यक्षाने उद्घाटन केले तरी तुम्हाला डम्पिंगसाठी किंवा कचरा टाकण्यासाठी जागा नाही आहे. हो, ही गोष्ट खरी आहे. आज कंप्लीट 1 महिना व्हायला लागलाय. त्यावेळेस कार्यक्रम घेऊन आम्ही घंटागाडीची उद्घाटन केलं. त्याला संस्थापक अध्यक्ष विनोद खटके, प्रशासक म्हणून सध्या जे असलेले संगीताताई पतंगे, सध्याचे ग्रामपंचायत सदस्य हरणे मामा, बाकी गावातील मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन केलं, पण आता आम्ही आमच्या प्रामाणिकपणानुसार गाडी दिली, ड्रायव्हर दिला, एक लेबर दिला गाडीवर, आणि गाडीचा डिझेल खर्च आम्ही संघटनेमार्फतच करायलो. पण गाडीला ते डम्पिंग करायसाठी ग्राउंड उपलब्ध नाही, त्यामुळं आम्ही थोडंसं थांबलो. किंवा तुम्ही दिखावा करता का कशासाठी केलं? हे दिखावा करण्याचा हेतूच नाही, कारण आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेत. आम्ही ग्रामपंचायतीला सुद्धा पत्रव्यवहार केला की आम्हाला एक डम्पिंग ग्राउंड उपलब्ध करून देण्यात यावे. हे दावा क्रमांक 483-26 22/4/2026 आम्ही ग्रामपंचायतीसोबत पत्रव्यवहार केला की आम्हाला डम्पिंग ग्राउंड उपलब्ध करून द्या. त्यांनी आमचे काय म्हणणं ऐकलं नाही. त्याच्यानंतर मग सचिन भैयाच्या माजी नगरसेवक आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ मस्के, त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आयुक्त मॅडमला एक निवेदन दिलं की महाराणा प्रतापनगरमध्ये एक डम्पिंग ग्राउंड नाही, मग आपल्या महापालिकेच्या हद्दीतलं डम्पिंग ग्राउंड देण्यात यावं. त्याच्यासाठी आम्ही एक त्यांना 24 तास
24/4/2026लाही पत्रव्यवहार केला त्यांना, पण दोन्हीकडून बी काय असा प्रतिसाद भेटला नाही, त्यामुळं घंटागाडी उभा आहे सध्याला. पंचायत लढवणार आहात का, इच्छुक आहात का ग्रामपंचायतसाठी? इच्छाची तर विषय नाही अजून सध्या, तर तसं काही हेतू नाही. तरी पण जर महाराणा प्रतापनगरमधील जनतेने जर असा आग्रह धरला किंवा त्यांनी जर प्रोत्साहन दिलं तर अवश्य लढविणार, त्यात काही वाद नाही. कोणत्या पॅनलकडून लढवणार आहात? पॅनल तर दोन्हीकडून बी नाही. त्याचा सध्या तर जी पॅनल आहे, समजा जी आता सत्तेत जी पॅनल आहे त्या पॅनलकडून तर मुळीच नाही आणि विरोधक पॅनलकडून नाही, कारण ही दोन्ही बी एका नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं आहे. जर गावातली जनतेनं जर आग्रह धरला आणि यांचा जर पाठबळ भेटलं तर VS पॅनल एक स्वतंत्र तिसरी आघाडी उभा करेल आणि स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून आम्ही पूर्ण 17 जागा आणि सरपंच पदाचा उमेदवार आम्ही स्वतः लढवू. खरंच अशा समाजसेवा करण्यासाठी माणसाचे पडद्यावर येण्याचं गरजेचं आहे. टुडे लातूरसह प्रशांत मस्के.